तर नमस्कार मंडळी, मी रिद्धी धुमाळ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप स्वागत करते। तर खूप दिवसांनी मी एक मोठा व्लॉग बनवला आहे, नाहीतर मी 2-3 व्हिडिओ टाकलेले मिनी व्लॉग म्हणून। तर ही आहे माझी बहीण, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। खरं तर हिचा मेकअप मीच केलाय आणि पुन्हा माझ्यावरतीच दादागिरी दाखवते। तर कशी दिसते मी जरा काल करूयात चला। मग आज आहे शिमगा। तुम्हाला माहिती आहे का, मला खूप दिवसापासून गावी यायचं होतं, खूप आठवण येत होती। सो आम्ही शिमग्याला आलो आहे आणि आज आमच्याकडे पालखी आहे आमच्याकडे आज। तर मी नेसली आहे साडी। अरे ओ माय गॉड, हां, तर आज मी नेसली साडी। कशी दिसते मी? सर्वात ओव्हर तयार मीच झाली आहे घरात, सर्वात ओव्हर तयार। आणि ही आहे माझी बहीण। तर ही आहे माझी बहीण, बघा। हां, बस 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 बस। तर जरा गाल माझे थोडे जास्तच लाल आहेत, सर बघते जरा अजून टचअप करते त्यांना। आता आम्ही चालू आहे राजच्या घरी। अरे यार, माझे गाल खूपच तर आम्ही आता चाललो आहे राजच्या घरी। तर चला मी तुम्हाला दाखवते राजचं घर। तर आता मी बरोबर दिसते। तर आता आम्ही चाललो आहे राजच्या घरी। राज म्हणजे माझा भाऊ, 2 दिवसांनीच मोठा आहे। तर चला जाऊयात। तर आज मी काहीतरी वेगळीच दिसते, खूप सुंदर अशी मी तयारी केली। ओव्हर, आमच्या घरात सर्वात ओव्हर जर झालं असेल तर ती मी। तर हे आहे राजचं घर, तुम्हाला मी राजचं, तर हे आहे राजचं घर। आता मी चाललो आहे। तर इथे माझी दीदी फोटोशूट करते, तिची काय फोटोशूट आणि तुम्हाला माहिती आहे का, तिला असं वाटतं की मी घाण फोटो काढते आणि ती खूप सुंदर फोटो काढते। भले ती किती घाण फोटो काढून देत माझी, तरी असं आहे। तिचे फोटो काय अजून संपत नाही, मी 4च फोटो काढते मोजून। बघा बघा, बस दीदी बस। आणि माझी बहीण आता रांगोळी काढणार आहे, माझी बहीण रांगोळी डिझायनर, खूप मोठी डिझायनर आहे ती। खूप सुंदर रांगोळी, मेहंदी, मेकअप एक नंबर करते, ड्रॉइंग विंग। आणि माझ्या मम्मीने पहिल्यांदा मोत्याचा हार घातला। मम्मी दाखव, ही बघा, ही मम्मीने साडी घेतली। कशी दिसते मम्मी? साडी घेतली सुंदर अशी, जाऊन देखो मम्मी। एकच मिनिट। तर ही अशी आहे माझी, एकच मिनिट थांबा मम्मी आली मी। तर ही पण साडी मम्मीनेच दिसवली, तयार केली मला। काय झालं म्हणून सांगत होती मी तुला, चन काढ अडकेल तेलात ना। हिची आमच्या रियाची ना लय नाटकं असतात, सगळ्या गोष्टी। माझी नाटकं नसतात, मग कोणाची? ह्या बहिणीचे नाटकं असतात। मला रोज ओरडत असते, रडवत असते। हो का? कोण रडवत असतं? ही तुम्हाला सांगू रिद्धी, बघितला, ती रिद्धी बोलते। रियालिटी आहे ही, रिद्धी बोलते मला घरात। एवढी मोठी आहे मी तिच्यापेक्षा, रिद्धीच बोलते। कशीच आहे। आता आमच्याकडे थोड्याच वेळात पालखीचा आगमन होणार आहे। तिचा अजून फोटो झाला तर आमच्याकडे पालखी नाही। तर आता आमच्या शेजारच्या घरात आले। आवाज येतोय का तुम्हाला? पावडर लावलेली आहे खूप सारी, मेकअप केल्याची बघा तरी। तर आज आजीने दीदी सारखी पावडर लावली आहे। मी नाही लावली जास्त पावडर, आज दीदीची पावडर आजीने लावलेली। आजी बघा इकडे, आता सुंदर दिसताय तुम्ही। आपण काजळ लावूयात का? तर आजी आमची चिडली। तर कशी दिसते? गोरी गोरी पान। आजीच गोरी आहे, आजी आमच्या घरातले फॉरेनर्स आहेत हे दोघं, रिया आणि आजी। खूप गोरी आहेत ते, आम्ही आहोत थोडीफार गोरी। सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे। ढोल ताशा कडाडले, सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले। कसा देव माझा नाचतोय रे, कसा चिमका गाजतोय रे, देव माझा नाचतोय रे, कसा चिमका गाजतोय रे।
रूप तुझे मन मोहरले ग. शेतमलराव तुम्ही पताकनाच्या आरती केल्या पताकनात्मक लावल्यावती जळे व वाळू हिरव्या ज्योती पतानी पुत्र आईवड चित्र पतापुत्रांनी नजरे रामा होय दत्तारी जोय दत्ता होय दत्तारी जोय दत्ता. सालाबाद करणारा महाराजा काळांबाईची तशी पाहुणे देऊन अशा दोन्ही ओट्या भरलेत महाराजा. अर्धाच फोटो काढला. बोट यायला पाहिजे तू काढलं फोटो आहे खाली काढलं बोट यायला पाहिजे बोट यायला पाहिजे. रिया काकांचं फोटोशूट करते. काका काका चष्मा चमकतोय. खारेपट्टणला कालभैरव मंदिरमध्ये ओटी भरायला. पाठच्या वर्षी मी नवस मागितलेला दीदीसाठी, सो आता आम्ही तो आता पूर्ण करायला चाललो आहे. तर मी दीदी आणि मम्मी आमच्या फरारीवरून जातो आहे. तर चला. हेवी ड्रायव्हर जिच्या गाडीवर फक्त मीच बसते पाठी, मग ही सगळी घाबरतात. अजून तिला हँडल भेटत नाही, बघूच शकता. अजून 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 भेटत. फायनली तो आम्ही चाललोय. आम्ही तिघांनी साडी नेसली आणि गाडीवरून चाललोय. किती मोठी गोष्ट आहे. माझी नस पण वाटते ना. चला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. एक नारो दिलाय दर्या देवाला रे, एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे, वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ भाऊंशी तुला खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आता मी पुन्हा आमच्या फरारीवरून सवारी करत जाणार.